अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. अगं बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. हाय हाय. या 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 ये. काय कसा झाला प्रवास? वाईट. का? अगं सीट नंबर 29 म्हणजे मागचं सीट दणादण उडते गाडी, कंबर गेली माझी. ऐक बस 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 बस. अर्थात मला काही आश्चर्य वाटलं नाहीये त्याचं, का? कारण मला खात्रीच होती माझं असंच होणार. ना तू आयत्या वेळेला तिकीट काढलंस म्हणून असं झालं का? नाही ग, माझं नशीबच फुटकंय. मी अगदी आधीपासून तिकीट काढलं असतं ना तरी सुद्धा नेमकं त्या दिवशी त्यांनी उलटीकडनं तिकीट द्यायला सुरुवात केली असते आणि मला 29 नंबरच मिळाला असता. हसू नको, खरं सांगतेय मी. बरं जाऊ दे, आलीस ना आता. आता बस शांतपणे, चहा तयार आहे, मी घेऊन येते. बाकी काय, परीक्षा कशी झाली? किती वर्षांनी तू डान्सची परीक्षा दिलीस, मजा आली असेल ना? नाही नाही, मी अभ्यासच केला नाही तर. का? अगं माझं हे वर्षच अनलकी आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात ते वर्षभराचं राशी भविष्य लिहून येतं ना, त्यात लिहून आलं होतं. मग मी म्हंटल जर यंदा अभ्यास करून मार्क्सच मिळणार नाहीये, मग अभ्यास तरी कशाला करायचा, म्हणून मग मी अभ्यासच केला नाही. असं झालं. Thank you. जाऊ दे, चल. आता मी तू येण्याआधी आपली उद्याची नाटकाची तिकीटच बुक करत होते ऑनलाईन. तू करतेस का जरा आता? काही नाही, मी भजी करते ना आपल्यासाठी. नको 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 नको, तूच बुक कर प्लीज. का? अगं माझा आणि नंबरचा 36चा आकडा आहे. जिथे जिथे नंबर येतात ना तिथे तिथे माझं काम अडकतच. बर ठीक आहे, मीच काढते तिकीट. तू चहा पी शांतपणे. बापरे, काय झालं? अगं हे काय? अगं काय झालंय सांगू का, मी ना माझ्या नशिबाला कंटाळलीये. मागच्याच आठवड्यात मी एका बाईंकडे गेले होते. त्यांना ह्या सगळ्यातलं सगळं कळतं ना. त्यांनी मला सांगितलंय दाराकडे तोंड करून काहीही खायचं प्यायचं नाही. हे बेडरूमचं दार आहे. अगं पण दारच आहे ना. आणि शिवाय त्यांनी मला असं सांगितलंय की खाताना उजवीकडे झाड नसलं पाहिजे आणि वरती लाकूड नसलं पाहिजे. हे इकडे झाड नाहीये ना? नाही, तू इथे नाही, तुझ्या डावीकडे झाड आहे, उजवीकडे नाहीये. नाही. हा, नाहीतर नेमकं चुकलं असतं बघ. पण काय झालं असतं तू जर दारासमोर बसून चहा प्यायली असतीस तर? काय माहित, पण विषयाची परीक्षा कशाला घ्यायची, नकोच ते. अगं शिवाय तुला माहितीये, मी एक व्हिडिओ बघितला, त्यात त्यांनी सांगितलं होतं की मार्च महिन्यात माझं पोट बिघडणार आहे, म्हणून मी त्याची पण काळजी घेतेय. गो बाई, बघ आता मी बसले होते तिथे लाल रंग आहे. अगं लाल रंग मला लाभत नाही. बरं झालं उठले मी तिथून. लाल रंग माझा जवळ जरी आला ना तरी मी आजारीच पडते. पण मग मी आता पुढच्या काही तासात सोफ्याची कव्हर्स कशी बदलणार रुजुता? जाऊ दे, तू आपली तिथेच बस. बघ ना, मी त्या बाईंना म्हणाले असं कसं हे सगळं माझ्याच नशिबात आहे, लाल रंग जो मला आवडतो तोच कसा मला लाभत नाही. तर म्हणाल्या शिक्षा आहे ही. कसली? काय आता, कुठल्या तरी चुका झाल्या असतील माझ्या, त्याची. कोण देत आणि तुला ही शिक्षा? नशीब माझं. ओ इंटरेस्टिंग. एनिवे जाऊ दे, तू बस आता तिथेच. मी पटकन भजी करते, या पोरी येतीलच एवढ्यात आणि आता मॅच सुरू होईल कुठल्याही क्षणी. मॅच सुरू होणार आहे? काय ग? हा, आता ही माझी सीट. हा, इथे कोणी बसायचं नाही. पण टीव्ही तिकडे. हो, पण मी टीव्हीकडे पाठ करून आणि वायव्य दिशेकडे तोंड करून बसणार आहे.
अगं काय झालंय, मला एका बाबांनी असं सांगितलंय स्पेसिफिक की मॅच बघताना मी वायव्य दिशेकडे तोंड करून बसायचं, तरच आपण मॅच जिंकू शकतो. पण तू कुठे मॅच खेळतेस, ते मॅच खेळतायत ना. अगं पण मी बघणार आहे ना, आणि कशाला उगाच रिस्क घ्यायची. म्हणजे माझं नशीब माझ्यावर जर का चिडलं नेमकं, तर माझ्या नशिबाचे परिणाम क्रिकेट टीमला आणि अख्ख्या भारत देशाला भोगावे लागतील. म्हणून मी आपली वायव्य दिशेकडे तोंड करून बसणार. माझं ठरलंय. ओके बस, मी भजी करते. मुग्धा, भजी मला 2 किंवा 4च, म्हणजे ऑड नंबरची भजी खायची नाहीत असं मला त्या बाबांनी सांगितलंय. बाई म्हणालीस ना मगाशी, ते मागच्या आठवड्यात, हे बाबा मागच्या वर्षीचे. कठीण जात असेल ना, कोणी कोणी काय काय सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. म्हणजे नाही, माझा काही स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम नाहीये ना, माझा प्रॉब्लेम गुडघ्यांचा आहे. म्हणजे तो सुद्धा बाबांनी सांगितलाय, त्यामुळे मी काळजी घेते. मी आजकाल वॉकला जातच नाही, तर गुडघे नीट राहिले पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे का आपण. चला, कधी येतायत या मुली. भजी सुद्धा आता तयार आहेत आणि 6 वाजत आलेत. 6चे टोले नाही ना वाजणार आहेत, कारण मला टोले ऐकायचे नाहीत असंही सांगितलंय त्या बाबांनी. मग तू एक काम कर, तू आतल्या रूम मध्ये जा, कानात कापसाचे बोळे घाल, हा, आणि आतमध्ये तिथे टेबलवरती एक मेन्यू कार्ड आहे शेजारच्या रेस्टॉरंटचं, त्याच्यावर ते वाच सगळं आणि तुम्हाला नंतर काय हवंय ते ऑर्डर कर. अगं ऐक ना मुग्धा, सॉरी, पण अगं 5 ते 7 मला काही वाचायचं नाहीये, लिहायचं नाही आणि फार काही बोलायचं सुद्धा नाहीये. अगं मगाचपासून एवढी बोलतीस ना, वचा वचा आल्यापासून, आणि 6 वाजलेत. म्हणजे आता तुझ्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे रुजुता. तू त्या बाबांचं ऐकलं नाहीस, त्यामुळे तुझं नशीब आता तुझ्यावर चिडणार. आता यापुढे तुला कायम बसमध्ये 29 नंबरची सीट मिळणार. तू खायला बसलीस की तुझ्या दाताखाली खडा येणार. तू बोलायला बसलीस की तुझा घसा बसणार. तू गायला बसलीस की तुझा आवाज चिरकणार. तू खेळायला बसलीस की तुझी कधीच रमी लागणार नाही, कारण तू बाबांचं, बाईंचं आणि पेपर मधल्या राशी भविष्याचं सुद्धा ऐकलं नाहीयेस. हे कोण बाबा आहे जे तुला म्हणालेत की टीव्हीवर मॅच असताना तिच्याकडे पाठ करून बस, मला जरा नंबर दे त्यांचा, मी बोलते त्यांच्याशी. अगं नाही, तुला माहित नाही, ते खूप मोठे बाबा आहेत. आणि मला माहिती करून घ्यायचीही नाहीये, कारण मला ना ह्या समजुतींच्या दुष्टचक्रात अडकायचंच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या नशिबाला काहीही धाड भरलेली नाहीये. उलट डोक्यावर छप्पर आहे, एक चांगलं कुटुंब आहे, शरीर धडधाकट आहे, देवानी बुद्धी दिली आहे. म्हणजे जगातल्या साधारण 60% माणसांपेक्षा जास्त नशिबानच आहेस तू. कशाला सारखी स्वतःच्या नशिबाला दोष देत असतेस? अगं कारण तसा अनुभव येतो ना मला. खरंच सांगते मी, माझं नशीब आहेच तसं. आता हे बघ, नशीबवान माणसं असतात ना, त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मनासारखं सगळं होत असतं, पण माझ्या बाबतीत नाही होत. आधी हे असं म्हणणं बंद कर. या जगात एकही माणूस असा नसतो की जो 100% सगळ्या बाबतीत नशीबवान असतो. असं कुणीच नसतं. मन लावून काम कर, नीट विचार करून वाग, वेंधळेपणा करू नकोस, कामात चुका करू नकोस, की होईल सगळं नीट. काहीतरी आपलं. आता उद्या त्या बाईंनी किंवा बाबांनी सांगितलं की 1 तास श्वास घेऊ नकोस, तर तू काय नाक दाबून बसणार आहेस? नशीब नशीब करता करता जीव जाईल तुझा. चल आता भजी दे मला, लेक्चर नंतर दे. नाही 5 ते 7 मध्ये तुला काही खायचं नाहीये ना. आणि माझ्या बाबांनी मला सांगितलंय की आज रुजुताच्या समोर बस आणि मस्तपैकी भजी खा, पण तिला देऊ नकोस, त्यामुळे तुला भजी मिळणार नाहीत. तू हे उगाचच बोलतेस हा काहीतरी. तू वेड्यासारखं बोलतेस. एक काम कर, तू आपली भिंतीकडे बघत बस, मी मॅच बघते आणि भजी खाते. ओके? हा. हे असं सतत नशीब 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 करणारं कोणीतरी असेलच ना तुमच्या आजूबाजूला.
त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि आमचे व्हिडिओ असेच लाईक करत राहा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. बाय बाय.